या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। 51 प्रकारच्या फळांचा महाअभिषेक, 200 महिलांकडून आरती करण्यात। श्री हिंगुलांबिका माता प्रकट दिनानिमित्त शोभायात्रेत मातेची विलक्षण रूप पाहायला मिळाली। भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका माताच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सोलापूर शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। पहाटे 5 वाजता 51 प्रकारच्या फळांच्या रसाने महाअभिषेक करण्यात आला। सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत 12 स्थानांवरील देवीची विविध रूपं पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले। क्रांती चौकात महिलांनी केलेल्या सामूहिक आरतीमुळे उत्सवाचं वातावरण अधिक भारावून गेलं। राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, किशोर कटरे, श्रीकांत अंबुरे, दत्तात्रय फुलारे व राजेंद्र अंबुरे यांच्या हस्ते मातेचं पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला। शोभायात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे देवीच्या विविध रूपातील 12 स्थापनांची उत्सव मूर्ती व प्रतिमा होत्या। अशोक चौक, शिवाजी चौक मार्गे मिरवणूक क्रांती चौकात पोहोचली। सुमारे 200 महिलांनी एकत्र येऊन मातेची आरती केली। भक्तिमय दृश्याने संपूर्ण परिसर भारावून गेला होता। रात्री 9 वाजता अंबादास धर्माधिकारी यांच्या हस्ते आरती होऊन महाप्रसादानं सांगता झाली। भावसार समाजाच्या शैक्षणिक संस्थांनी शोभायात्रेत सांस्कृतिक सादरीकरण करून उत्सवाची शोभा वाढवली। इंदिरा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या लेझिमच्या ठेक्याने उपस्थितांचं लक्ष वेधलं। श्री गुरु ज्ञानेश्वर वारकरी संस्थेच्या 20 बाल वारकऱ्यांनी हबप मुरलीधर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेख पावलं सादर केली। महिलांनी केलेलं भजन आणि विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण केलेलं भक्तिगीत सेवेस्वरूप ठरलं। प्रकट दिनानिमित्त पहाटे 5 वाजता अशोक क्षेत्रसागर यांच्या हस्ते 51 प्रकारच्या फळांच्या रसाने हिंगुलांबिका मातेस महाअभिषेक करण्यात आला। त्यानंतर देवीला महावस्त्र, सुवर्ण अलंकार, पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली। सकाळी विधिवत पूजा संपन्न झाली। नंतर मार्गदर्शनपर उपस्थितीत शोभायात्रेला सुरुवात झाली। हिंगलाज माता प्रकट दिन निमित्त भावसार समाज तसेच भावसार विजन सेंटरतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळी 6 वाजता जवळपास सर्वच फळांचे अभिषेक हिंगलाज माताला करण्यात आले। त्यानंतर भावसार विजन सेंटरतर्फे जवळपास 1000 ते 1500 लोकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। यानंतर आता जवळपास सोलापुरातील जवळपास 16 संस्थाचे रथ आणि सर्व भावसार समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत आणि सर्व आनंदाने आईचा आम्ही उद्घोष करत, आईचे जय जयकार करत आम्ही या मिरवणुकीत सामील झालेलो आहे। यानंतर देवळात आरती होईल आणि या मिरवणुकीत सांगतोय। धन्यवाद। हिंगलाज माता की, हिंगलाज माता की। आज हिंगलाज माता प्रकट दिनानिमित्त भावसार क्षेत्रीय समाजाच्या वतीनं भव्य असं शोभायात्रा काढण्यात आलेला आहे। या शोभायात्रेमध्ये जवळपास 15 मंडळांनी सहभाग घेतलेला असून लेझिम, झांजपथक, ढोल, टिपरी अशा विविध ह्याच्यामध्ये हे अतिशय आनंदामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येत आहे। दरवर्षाप्रमाणे यावर्षी आम्ही पूर्व विभाग भागामधून या ठिकाणी ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे। पूर्व विभागामध्ये नवसाला पावणारे हिंगलाज माता म्हणून याला फार मानलं जातं। माझी विनंती आहे की सर्वजण या हिंगलाज माताच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो। आपण या हिंगलाज माताच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यावं आणि या सर्व ह्याच्यामध्ये आपण स्वतःही सहभागी व्हावं अशी मी भावसार समाजाचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला विनंती। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ। डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार। याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर। 0217 26 27 004 74 14 96 96 64।